शुक्रवारी म्हणजेच 19 फेब्रुवारीला दाखवण्यात आलेल्या दिल दोस्ती दुनियादारीच्या भागामध्ये रेश्मानं तिच्या विस्कटलेल्या वैवाहिक आयुष्याबद्दलचं सत्य रेवा आणि केतनच्या लग्नात सांगितल्यामुळे मांडवातील उपस्थित सर्व नातेवाईकांसह सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो। त्यावेळी केतनची आई सांगते की रेवाचं लग्न आता केतन सोबत होणं शक्य नाही। तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। राकेश अगदी चालाखीनं सांगतो की आता लग्न होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आमचं लग्न पूर्ण झालंय, फक्त सप्तपदीचा विधी बाकी असल्याचं तो पुढे म्हणतो। केतनच्या या वाक्यावर सर्वच त्याचं कौतुक करतात, पण दुसऱ्या बाजूला राकेशचे वडील राकेशला रेश्माशी संसार करायला सांगतात। यावर राकेश त्यांना सपशेल नकार देऊन माझं निशावर प्रेम असल्याचं तो पुढे ठामपणे सांगतो। रेवाचं लग्न पार पडल्यावरती तिचे आई वडील रेश्माला विचारतात की तू घडलेला प्रकार आम्हाला याआधी का नाही सांगितलास। यावर रेश्मा उत्तरते की तुमची प्रकृती आणि रेवाचं ठरलेलं लग्न लक्षात घेता मला तुम्हाला काहीच सांगण्याची हिंमत झाली नाही। तरीही यावर ते म्हणतात की तू आम्हाला तुझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल सुखी नसल्याचं आधीच कळवायला हवं होतं, त्यामुळे आमच्यावर असलेला विश्वास देखील अबाधित राहिला असतो। लग्नात घडलेल्या गोंधळामुळे माझघरातील दोस्त खूपच इमोशनल झालेले पाहायला मिळाले। यानंतर रेश्मा आपल्यासोबत मुंबईत येणार नसल्याची शंका ते पुढे उपस्थित करून ढसाढसा रडू लागतात, पण मीनल आणि कैवल्य आशू ॲनाची समजूत काढताना दिसले। इतक्यात रेश्मा तिथे येऊन सर्वांना धीर देऊन मी कायम तुमच्या सोबत असल्याचं आश्वस्त करते। आज दिल दोस्ती दुनियादारीचा शेवटचा भाग प्रक्षेपित होईल। हा भाग कोणतं नवीन सरप्राईज घेऊन येणार यासाठी आपण सर्वच उत्सुक आहोत। या शेवटच्या एपिसोडचे हायलाइट्स आम्ही आपल्याला सोमवारी म्हणजेच 22 फेब्रुवारीला देऊ। आजच्या एपिसोडची मतं नोंदवा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शनमध्ये। आणि कालचा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पाहत रहा राजश्री मराठी। हॅलो, मी पूजा ठोंबरे, अर्थातच दिल दोस्ती दुनियादारीमधली ॲना मॅथ्यूज। तुम्हाला आमच्या सिरियलच्या अपडेट्स हव्या असतील तर प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठी।